अहो मी काय म्हणते ऐका तर आधी तू माझं ऐक. अगं अर्जा काय भारी बोललाय आता. आप्पे पण म्हणजे इकडं अर्जुन बोलत होता आणि तिकडं आप्पी सांगत होती होय. हा म्हणजे दोघांनी मिळून सगळ्या घराला सांगितलंय तर. करेक्ट. आणि मला 100% खात्री आहे की आपण दोघांनी एकच गोष्ट सांगितली असेल. वा मग झालं तर चला आता खायला घेऊ. जन्मों के साथी हम साथ साथ है. कुठे नाश्त्याचं कधी बोलवणार मला नाश्ता घ्यायला? हा द्या लवकर. करा तयारी. ऐकी तयारी करताना तुम्हाला कशाला बोलवायला लागते? अहो खायचं नाव निघालं की तुम्ही टपकतायच की आपाप. काय ग पिऊ तुझा नवरा कुठे कळलं का? हो माहितीये कार्यालयात. अगं माझ्या बंट्यानीच त्याला कार्यालयात झोपावलाय. नाही तर बाया कसली ती गटार त्या गटारीच्या कडेला पडला होता रातभर. पोरांनी अख्ख्या घराचं नाव घालवलं बाया. ज्या दिवशी त्यानं सरकारांना डांबून ठेवलं ना तिथंच त्यानं नाव घालवलं. त्यानं चूक केली त्याची शिक्षा आहे ती. आणि जशी त्याला त्याच्या चुकीची शिक्षा दिली आहे ना तसं त्याला त्याची चूक कळाली ना तर आम्ही माफ सुद्धा करू सगळे. वय कारण त्यो आमचा घरचा आहे. आता गो बाया तुम्ही माफ करणार होय सुजाला सरकार? अहो पण कधी करणार? पिऊ बघितलं का तुझा नवरा तवर घराबाहेर राहणार आहे. त्याला घरात नाही देणार आहे. असू देत की मग. त्यांनी स्वतःच्या वडिलांना डांबून घातलं होतं. त्याच्या चुकीची जाणीव त्याला झालीच पाहिजे आणि ती या अशा शिक्षेतूनच होईल. मी या घरात सुजयबरोबर लग्न करून आले होते. माझ्यासाठी सुजय जितका महत्त्वाचा ना तितकंच घरातील प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. ही सगळी माझी माणसं आहेत. होतो गो बाया लई शहाणपणाच्या गोष्टी करायला लागली गो तू हल्ली. बघा मावशी तुम्हाला जमतंय का असं? मावशी आज काय नाश्ता पचत नसतोय बघा तुम्हाला. अहो पचायच्या आधी खायला तर मिळू द्या की. अगं द्या की मला नाश्त्याला लवकर. चला आपण निघायचं का? हा निघायलाच पाहिजे. आपलं काम तर झालेलं आहे आता. 100% आता काळजीच नको. रुपाली तुला विणायचं साहित्य आधी आणून देतो आणि मग जातो क्लासला. आणखी काय आणायचंय? वेगवेगळ्या रंगाची लोकर आणा. बाकी काही नको. हो ते पण देतो. स्वप्नील अरे मला विचार की मला पण काहीतरी पाहिजे. काय पाहिजे काका तुला? अरे तू रुपालीच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर एवढंच पाहिजे बघ मला. आई शपथ ताई लाजल्या. बरं चला मी येतो. तुम्ही आता व्हा खुश. पुढं बघा काय काय होतंय ते. सुजयराव सुजयराव असं काय बघताय? अहो काय नाही. बरे आहे ना तुम्ही? का मला काय झालंय तेव्हा? तसं नाही. एवढ्या उन्हाचं कुठं निघालाय? लयच पुळका आलाय वाटतं तुम्हाला. नाही अहो सुजयराव काय अवस्था झाली तुमची? तुम्ही थकलाय. तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी राणीतनं सोडतो की. नको जावा जातो माझं. ऐकत पाणी पाहिजे का तुम्हाला? हळू हळू. बरं वाटलं का? बरं
बसा राणीत, मी सोडतो तुम्हाला. कुठं सोडता? कुठं म्हणून काय विचारताय? घरी सोडतो की आणखीन कुठे? घरात ना अक्कल नाही मला माहिती ना तुम्हाला. माहितीये मला, पण कसं आहे सुजयराव, आपल्या घरची ती घरचीच असतात ना. माझी नाही येत. असं नका म्हणू. असंच आहे. अहो, तुमच्या वागण्यामुळे थोडंसं तुमच्यावर रागावले, थोडं जास्त बोलले तुम्हाला, पण शेवटी घरातली ती घरातलेच आहेत ना. आपलेच समजून घेणार. बाप तो बाप असतो आणि बापाचं छत्र सगळ्यांना नाही लाभत. शेवटी आईबापच असतात ना, त्यांचं काळीज सोपा एवढं असतं. लेकरांसाठी लय जागा असती. तुमचं असेल काळीच मोठं, माझ्या बापाचा तर नक्कीच नाहीये. नाही हो सुजयराव, असं नका बोलू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, त्यांच्या समोर जा, त्यांच्याशी बोला, बघा सगळं ठीक होईल. बसा तुम्ही. आता सगळं व्यवस्थित चालू आहे असं दिसतंय. हो मॅडम, फक्त सरकारी दवाखान्याचे काही मुद्दे आहेत. काय काय झालं? मॅडम, तिकडे एक नवीन डॉक्टर हेड म्हणून आले. ते सतत कुरबुर करतात. कुरबुर म्हणजे? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की दर महिन्याला हिरकणी योजनेअंतर्गत किती महिला आई होणार आहेत हे आपण आधीच ठरवून घेऊ, म्हणजे तेवढ्याच महिलांची डिलिव्हरी होईल. हो, असं करून कसं चालेल? त्यांना सांगा की तुम्हाला जे हवंय ते त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पुरवू म्हणावं, पण योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला मिळायला हवा. बरोबर आहे मॅडम, मी बोलतो त्यांच्याशी. आणि हो, मी स्वतः तिथे डिलिव्हरी करणार आहे. खरंच? गायतोंडे, मी बोलायचं म्हणून बोलले नव्हते, खरंच करणार आहे. बापरे, मग तर मला स्वतः आता लक्ष घालावं लागेल. आता माझी काही खैर नाही. अर्जुन साहेब बाहेरच थांबलेत. तुम्ही त्याची नका काळजी करू, मी बघते ते. ठीक आहे मॅडम, येतो. आणि हो, कदम आहेत का बाहेर? म्हणजे अर्जुन साहेब? हो हो आहेत ना, बाहेर थांबलेत. बोलवा त्यांना जरा. मॅडम, सगळं ठीक आहे ना? कामात हलगर्जीपणा नकोय मला. बोलवा. ठीक आहे मॅडम, पाठवतो. अर्जुन सर. हा गायतोडे साहेब, तुम्ही कामात काही चूक केली का? का असं काय विचारताय तुम्ही? मॅडम खूप चिडल्या आहेत. हो, जा. जातो मी घरी. ओ, घरी कुठे जात आहे? मग आज जा, मॅडमनी बोलवलंय. हा का? ऑल दी बेस्ट. थँक्यू. येऊ का मॅडम? या कदम. खतम. काय झालं मॅडम? याला काय अर्थ आहे हो कदम? काय झालं मॅडम? तुम्ही लय महत्वाची गोष्ट विसरताय. कोणती मॅडम? मी तुमची बायको सुद्धा आहे आणि मी गरोदर आहे. इथे फक्त ड्युटी लावली म्हणजे असं नाही होत. घाबरलो ना मी राव. तुला एकट्याला जुगाड करता येतो का? अगं पण घाबरलो किती मी. काय झालंय? काय नाही रे, मी खुश आहे. मला लय भारी वाटतंय. बघ की, आपल्या घरचे एवढं सहजासहजी समजून घेतील असं वाटलंच नव्हतं मला. आज सकाळी मनी मावशीनं कसलं उत्तर दिलं सगळ्यांनी. मला भारी वाटतंय. तुला जाऊन काप्पे, आपली आयडिया परफेक्ट बसली आहे. खरंय. आता बघूया पुढे काय होतंय. आणि हे जर नाही झालं ना तर दुसरं काहीतरी शोधून काढू, पण आपलं घर एकत्र राहिलं पाहिजे. बस भारी वाटतंय मला. अगं अगं ऑफिस हे माझ्या नवऱ्यालाच तर मिठी मारली. हो, नवऱ्यालाच मारली, बरोबर आहे, पण
बरं सॉरी. सॉरी काय ठीक आहे, चल झालं का, निघायचं का? हो निघायचंय. चल मी घेतो थांब. चला. चल. वहिनी, वहिनी, ओ वहिनी. भाऊजी तुम्ही काय करता इथं? वहिनी मला भूक लागली, काहीतरी खायला आणा मला. सुई मागं घ्या, सुई मागं घ्या बरं पहिल्यांदा. अहो तुम्ही कशाला आला इथं? जावा तुम्ही इथनं. माझ्या बाळाला काय झालं असतं तर? हो वहिनी काय बोलताय तुम्ही? मी कुठं तुमच्या बाळाला काय केलंय? तुम्ही मागासारखं पहिल्यांदा. तुम्ही दारू पिऊन आलाय ना? हो काय झालं? काय झालं रुपाली? आई भाऊजी बघा की परत दारू पिऊन आलेत. हो वहिनी मी दारू पिलो नाहीये. तुमच्यामुळे माझ्या बाळाला काय झालं असतं तर? कशाला आला तुम्ही इथं? जा बरं. असं येड्यागत काय करता तुम्ही वहिनी? मी येडागत नाही करत. तुम्ही आलाच कशाला पण इथं? हकलून दिलं ना तुम्हाला घरातनं? मग जावा बरं पहिल्यांदा. आणि तुमच्यामुळे माझ्या बाळाला काय झालं असतं तर? रुपाली ताई, अहो असं काय करताय तुम्ही? सुजा, पण तू परत आलास कशाला? रोज इकडे येऊन तमाशे करणारच का तू आता? भाऊजी, भाऊजी थांबा, त्याला बोलू तर द्या. अरे बोलू द्या काय, पिऊन परत आला असेल त्यो. आता गो बया, काय रे सुजा? अरे पोटूच्या पुरीला घाबरवतो का काय? आणि ते बी असं दारू पिऊन? ए दारू पिलो नाहीये मी, मला भूक लागली होती आणि आपले बापूनीच मला इथं सोडले. मला धमकावत होते भाऊजी. वहिनी तुम्हाला कोण वाटतोय मी? डोक्यावर परिणाम झाला काय तुमच्या? असं बोलायचं नाही माझ्याशी भाऊजी. ताई हे बघा, तुम्ही काहीचा काही आरोप करू नका. तो का तुम्हाला धमकी देईल? एक मिनिट थांब. नेमकं काय झालंय ताई? हा अगं मी इथं विनत बसली होती तर भाऊजी एकदम माझ्या जवळ आले. मी दचकले. माझ्या हातात सुई खाली पडली. सुई घेऊन मला धमकावत होते. माझ्या बाळाला काय झालं असतं तर? मला काय झालं असतं तर? वहिनी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? आणि मी तुम्हाला खालूनच आवाज दिला होता, तुम्ही ऐकला नाही. मी काय करू मग? आणि सुई खाली पडली होती, मी तुम्हाला उचलून देत होतो. धमकावता म्हणताय तुम्ही? काय खरं नाही. अवतार बघितलाय का तुमचा? कुणाला पण भीती वाटेल तुमची. अहो वहिनी माझ्या डोक्यात असं काही नाहीये. आणि तुमच्या दिराचा एवढा वाईट अवतार झालाय, ते सोडून उलट तुम्ही माझ्यावरच जाळ काढताय. तुम्ही करून घेतलाय स्वतः. कुणी सांगितलं होतं दारू प्यायला? ताई हे बघा, मी परत एकदा सांगते, तुम्ही उगाच काहीतरी आरोप नका करू. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काहीतरी किंमत ठेवा माझी घरात. तुम्ही स्वतःहून किंमत घालवली तुमची. आणि तर मला कशाला बोलताय तुम्ही? रुपाली तू जरा शांत बघू. आई अगं माझ्या डोक्यात असं काही नाहीये. वहिनीनं फक्त आवाज दिला होता मला भूक लागली होती म्हणून, आणि एवढा दंगा करतायत त्या. काय माहिती आता नाटकं करत असाल तुम्ही. वहिनी तुम्ही शांत व्हा, खरंच शांत व्हा तुम्ही आता. नाही ताई, काहीतरी गैरसमज झाला असेल. मलाही वाटते सुजय भाऊजी बोलतात ते बरोबर आहे. अरे पर सुजा तू आलास कशाला परत? अरे दादा काय बोलतोयस तू हे? हा अरे पोराला भूक लागली तर तू घरीच येणार ना, का दुसऱ्याच्या दारात जावं त्यानं? ताई मी काय म्हणते, तुम्ही जरा वेळ आत जावा बरं. मीच का आज जाऊ ग? अगं काल अर्जुन भाऊजींबरोबर कसे भांडत होते बघितलं ना? मग घाबरणार ना कुणी पण. मी काय म्हणते, असं का करताय सगळेजण? आता त्याची खरंच काही चूक नाही. आपण जरा समजून घेऊयात ना त्याला. असं कसं म्हणतेस ग तू? तुझा नवरा म्हणून लगेच बाजू घेऊ नकोस त्यांची. आणि आपण ना, अगं सकाळी एवढं समजावून सांगितलंस तू, मग काय उपयोग आहे ग त्याचा? ताई अहो आपीने आपल्याला काय सांगितलंय कळतंय का तुम्हाला? हे पोरीनो, अगं असं भांडू नका. कशाला तमाशा करताय? ए रुपालीचं काय बी चुकत नाही. ती एकदम बराबर हाय. हा ना, भाऊजी तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा दिली ना, मग कशाला आला तुम्ही परत? घरात ना हक्काल्यानंतर माणसाला काहीतरी वाटतं, लाज वाटते स्वतःची. तुम्हाला तर तेवढं पण वाटत नाही. आल्यात लगेच तोंडवर करून घरी. स्वतःच्याच घरात अशी कुत्र्यागत अवस्था होईल असं वाटलं नव्हतं मला. सुजय तू असं बोलू नकोस. हे बघ मी काय म्हणते, न बोलून पण तीच होत आहे ना पिऊ. ताई
ताई तो आपल्याच घरात जेवायला येणार ना, दुसरीकडे कुठं जाणार आहे? जरा समजून घ्या की. तू नको मला सांगूस मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते. अगं पैशासाठी स्वतःच्या बापाला डांबून ठेवलं होतं. अशा माणसाला घरात जागाच नाही मिळाली पाहिजे. आणि माझ्या बाळाच्या आजूबाजूला तर असा माणूसच नकोय मला. असं कसं म्हणताय तुम्ही? सगळे येऊन बाळापाशी नाही थांबत. माझ्यासाठी थांबतं. आप्पे निदान तू तरी ही भाषा करू नकोस हा. अगं तुला जेव्हा कळलं तू गरोदर आहे तेव्हा तू घरातल्या अख्ख्या माणसांच्या विरोधात जाऊन फक्त स्वतःच्या मर्जीनं राहत होतीस. आठवते पहिले दिवस. मग तुझं वागणं ते बरोबर होतं का ग? वहिनी 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 तुम्ही भांडू नका, खरं शांत व्हा. ताई म्हणते ते खरंच बरोबर आहे. म्हणजे ताई तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालाय आणि आपला सकाळीच विषय झाला ना, आपण एकमेकांना सांभाळून घेऊया म्हणून. आपल्याला भांडायचं नाहीये, ठरलंय की आपलं. हा तू पण तुझ्या मैत्रिणीचीच बाजू घेणार. एकीला झाकावून दुसरीला काढावं. हे बघ आता सगळ्यात जास्त महत्वाचं मला फक्त माझं बाळ आहे घरापेक्षा पण. आणि माझ्या बाळाला जर काही त्रास होणार असेल ना तर मी अशीच बोलणार. मग समोर कुणी का असं ना. अगं रुपाली, आई इतक्या दिवस मी गप्प बसली होती पण आता नाही गप्प बसणार. सुजा बाळा, राहू दे आई, आता नको नाटकं करू. बाबजी तुमच्या बाबतीत जे काही झालंय ना. हो कलेक्टर मॅडम, तुमचं भाषण नाही ऐकायचं मला. या घरात परत पाऊल न ठेवणार मी आता. बाबजी सुजय, तुम्ही एका शब्दाने बोलू नका. तुमच्यामुळेच होतं हे सगळं. भाऊजी सुजय, 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 अरे थांब, तुला भूक लागली आहे ना. सुजय मी देते जेवायला, थांब. या घरात काय चाललंय ना मला कळनाच झालंय बघ. पिवताई सावकाश. पिवताई आई बघा, खरंच काळजी नका करू. रुपाली ताईंचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण बोलूया की त्यांच्याशी. हा आम्ही आलोच. काय चुकीचं वागत नाही रुपाली. आता कुठं सरकार घरातल्या बायका खमक्या व्हायला लागल्यात तर लगी ह्यांना तारास व्हायला लागलाय. ताई, रुपाली ताई, रुपाली, रुपाली ताई असं का वागताय तुम्ही? माझ्या जागेवर तू असतीस तर तू काय केलं असतंस गापर ना. रुपाली बघ, तो चुकलाय पण त्याला आई, असं मला ना फक्त माझ्या बाळासाठी भीती वाटली बस. त्यात सुजय भाऊजी असं पिऊन येतात आणि अगं त्याला भूक लागलेली म्हणून. आता मला काय माहिती, एकदा त्यांना असं बघूनच मला कसं तरी झालं. ताई तुम्ही जरा जास्त विचार करताय. हे तर तू बोलूच नकोस अपर्णा. अगं तुझ्या बाळासाठी तू काय काय केलंस हे माहितीये की सगळ्यांना. अहो ताई, मग तुमच्या बाळासाठी करूयात की सगळं. वय रुपाली, तू जरा थंड डोक्याने विचार कर. मी नाही थंड डोक्याने विचार करू शकत आणि आता तर अजिबातच नाही. आणि आई, विचार तर तुम्ही करायला पाहिजे. ह्यांच्यात आणि सुजय भाऊजींच्यात नेहमी सरकार आणि तुमचे सुजय भाऊजी लाडके राहिलेत. आणि आता काय झालं बघितलं ना. अगं असं अजिबात नाही बघ. आता तुम्ही मान्यच करणार नाही म्हणल्यावर काय बोलणार. पण इतक्या वर्ष आपल्या घरात मी हेच बघत आली आहे. ताई थांबा ना जरा. हे बघा आता आपल्या घरातलं वातावरण कसं आहे तुम्हालाही माहिती आहे ना. ह्या अशी उगाच गैरसमज करून घेतले तर कसं होईल सांगा बरं. रुपाली, तू थोरली सून आहेस या घरची. हा थोरली सून आहे ना, म्हणूनच इतक्या वर्ष राबवून घेत आलाय मला तुम्ही. मान तर कधी मिळाला नाही थोरल्या सुनाचा. पण आता मी फक्त माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे बस. आणि तुम्हाला नसल पटत ना तर राहू द्या. आयुष्यभर सगळ्यांचं सगळं ऐकत आली आहे मी, सगळं करत आली आहे मी. पण आता बस.
आता मी फक्त माझा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा विचार करणार आहे. भूक लागली मला, नाचणीचा आंबील दे पाठवून. मागं बसते मी. आई हिला आता काय झालं आप्पे? कसं होणार काय कळना बघ आप्पे. हो आई, तुम्ही तसं हाताश झालं तर कसं होईल सांगा बरं मला. हे बघा शांत व्हा, आपण काहीतरी मार्ग काढू. हा अगं पण कशातनं काढायचा मार्ग? हो शांत व्हा की, आपण आहोत ना सगळे, काहीतरी होईल की. या घराची शांतता पार भंग झाल्या बघ आप्पे. आपण परत सगळं नीट करूया आई. नाही, मी खरंच आधीपासूनच खमकेपणाने वागायला हवा होतो बघ. मग ही वेळच आली नसती. आई आता तुम्ही हा विचार करू नका बरं. हे बघा एकदम शांत राहा. आम्ही आहोत ना, आपण सगळं करूयात. माझ्यावर विश्वास आहे का नाही तुमचा? आता तुझ्यावर आणि अर्जुनवरच आहे बघ आमची सगळी भिस्त. खरंच सांगते आप्पे. हो आम्ही दोघं आहोत ना, आम्ही दोघं सगळं नीट करतो. पण तुम्ही काळजी नका करू, तुम्ही शांत व्हा बरं आधी.